ब्रेकनंतर आपलं स्वागत। एकेकाळी वाढत्या वयातल्या व्यक्ती किंवा मद्यपान करणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढत होतं, मात्र आता तासनतास एकाच जागेवर बसून काम करणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे तुम्ही देखील दिवसभर एका जागेवर बसून काम करत असाल तर आधीच सावध व्हा। पाहूयात। दिवसभर बसून काम करताय, सावधान। बैठं काम आजाराला अवतान। बसून काम करणार तर फॅटी लिव्हरचा धोका वाढणार। ऑफिस मध्ये दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर खबरदार। आपल्यापैकी बरेच जण ऑफिस मध्ये काम करतात। ऑफिस मध्ये पीसी समोर किंवा लॅपटॉप समोर आपण तासन तास काम करतो। दिवसभर तुम्ही क्वचितच जागेवरून उठत असाल, मात्र तुमचं हेच दिवसभर एका ठिकाणी बसून काम करणं तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतं। होय, दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम केल्यावर तुमच्या यकृतावर चरबीचं प्रमाण वाढू शकतं, म्हणजेच फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो। मद्यपान करणाऱ्यांना फॅटी लिव्हरचा धोका याआधी मोठ्या प्रमाणावर उद्भवत होता, मात्र आता दिवसभर बसून काम करणाऱ्यांमध्ये हा धोका मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय। सलग 8 ते 10 तास एकाच जागी बसून काम करतात, डेस्क जॉब करतात, त्यामुळे त्यांची हालचाल कमी होते। ती हालचाल कमी झाल्यामुळे चयापचन प्रक्रिया मंदावते व आपल्या लिव्हरवरती फॅटचा साठा होण्यास सुरुवात होते व त्यामुळे बरेच लोकांना फॅटी लिव्हर हा आजार होतो। आपण अजून एक पाहतो की बरेच लोक सध्या जंक फूड खाण्यास व पॅक्ड फूड खाण्यास जास्त करून आग्रही असतात, त्यामुळे ह्यांनाही खूप फॅटी लिव्हरचा त्रास जाणवतो। डेस्कवर बसून काम करणारे 70 ते 80% तरुण या आजाराने ग्रस्त आहेत। विशेषतः यामध्ये मद्यपान करणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे। ऑफिसमध्ये बदललेली कामाची पद्धत आणि बिघडलेली जीवनशैली याला कारणीभूत आहे। बैठी जीवनशैली 8 ते 10 तास सलग बसून काम केल्यानं शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते, त्यामुळे लिव्हर मध्ये चरबी साठू लागते। चुकीच्या खाण्याच्या सवयी, कामाच्या ठिकाणी सर्वच पॅकेज्ड फूड खाण्यावर भर देतात, त्यात मीठ किंवा साखरेचं प्रमाण जास्त असतं। हे प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यानं लिव्हरवर ताण पडतो। ताण तणाव आणि अपुरी झोप, कामाचा वाढता ताण, अपुरी झोप यामुळे शरीरातील हार्मोनचं संतुलन बिघडते, जे फॅटी लिव्हरला निमंत्रण देते। व्यायामाचा अभाव, तासनतास एका जागी बसून राहणं आणि व्यायामाची कमतरता यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो। हा आजार सुरुवातीला अतिशय संथ असतो, त्यामुळे याला सायलेंट किलर म्हणतात। याची लक्षणं आढळल्यास लगेच सावध व्हा। सतत थकवा जाणवणं, पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा किंवा दुखणे, जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, वजनात अचानक वाढ होणं, पोटाचा घेर वाढणं। आपण आपल्या जीवनशैलीवरती लक्ष दिलं पाहिजे। सलग एका जागी बसणं थांबवलं पाहिजे व थोडा व्यायाम केला पाहिजे। पॅक्ड फूड खाणं बंद केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या लिव्हरवरती ताण येणार नाही व स्ट्रेसफुल लाईफ किंवा ताणतणाव थोडा कमी केला पाहिजे। पूर्णपणे झोप घेतली पाहिजे व चांगला आहार घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा लिव्हरचा त्रास होणार नाही। तुम्ही ही बैठक काम करत असाल तर तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील। काम करत असताना दर 20 मिनिटांनी जागेवरून 20 सेकंदासाठी उठा आणि थोडं चाला। तुमच्या आहारात बदल करा, जंक फूड खाणं टाळा। दुपारच्या जेवणानंतर किमान 10 मिनिटं चाला आणि शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा। तुम्ही हे नियम पाळले नाही तर फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या आणि राहा खबरदार। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।